चालवता आली आहे, नुसती काबूगिरी. पुढची बातमी जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तपासणीचं काम हे बंद पडलंय. त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचं काम सुरू करण्याची मोहीम ही सरकारकडून हाती घेण्यात येते. महिला बालकल्याण विभागाकडून अशी ही माहिती आता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या तपासणीत लाडक्या बहीण योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलंय. 1 रुपया पीक विमेमध्ये अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. सर्व महाराष्ट्राचे नागरिक आहेत. संख्या मोठी असल्यामुळे कोणाकोणावर कारवाई करायची हा सरकारपुढे प्रश्न असल्याचं आशिष जयस्वाल यांनी सांगितलंय. लोकांनी देखील याचा विचार करायला पाहिजे की एखादी योजना जेव्हा समजा अनुसूचित जाती किंवा जमाती घटकासाठी असेल तर अनुसूचित जाती जमातीच्या घटकाने त्याच्यात लाभ घेतला पाहिजे. परंतु दुर्दैवाने असं होत नाही. ते होऊ नये. एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांनी अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊ नये. अपात्र लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढलं जाईल, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. तूर्त असाच निर्णय आहे आणि अद्यापर्यंत कुठल्याही लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा